हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत स्पेसिफिकली ऑन द मीन रिव्हर्टिंग पॉइंट्स. ओके, व्हॉट इज मीन रिव्हर्टिंग आणि मीन रिव्हर्टिंगचा अर्थ काय असतो स्पेसिफिकली इन द डिफरंट केस. मी प्राइस आणि बरेच असे कंपोनेंट्स आहेत जे आपण डिस्कस करणार आहोत आणि मेनली आहे जो टॉपिक आहे तो आपण आय बी बेसवरती बनवणार की इम्प्लाइड व्होलॅटिलिटीचा जर मी मीन रिव्हर्टिंग बेसिसवरती जर एखादी ट्रेड बनवायची असेल आणि कोणत्या स्ट्रॅटेजीज मी जनरली तिकडे बनवू शकतो आणि स्पेसिफिकली इम्पॅक्ट काय आहे, त्याचं लॉजिक काय आहे ते आपण डिटेली समजणार आहोत. ओके, सो लेट्स अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ द व्होलॅटिलिटी फर्स्ट, किंवा मीन रिव्हर्जनचा पहिला आपण कन्सेप्ट घेऊया, त्यानंतर आपण व्होलॅटिलिटीचा कन्सेप्ट घेऊया आणि त्यानंतर ट्रेड्स कशा बनवायचे आणि स्ट्रॅटेजीज कशा बनवायचे आणि थोडाफार एंट्री एक्झिटचं पण आपण बघूया. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दी टुडेज व्हिडिओ. ओके, सो आय होप माझी स्क्रीन तुम्हाला विजिबल असेल. ओके, नाव लेट्स सी, मी एक नॉर्मल चार्ट आधी ओपन करतो अँड आय टेल यू द कन्सेप्ट. मुव्हिंग ॲव्हरेज प्लॉट करूया इथे आपण. सो सिम्पली जर मी थोडंफार सांगायचं म्हटलं तर मुव्हिंग ॲव्हरेज जर इट इज जनरली द ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे तो मीनच असतो युजली. जे सांगायचं म्हटलं तर प्राइसच्या बेसवर जर तुम्ही ॲव्हरेज मीन रिव्हर्टिंग पहिलं तर काही असेल. यू कॅन सी इकडे जी प्राइस आहे ती वरती गेले, पुन्हा मीनवर आले, ॲव्हरेजवर आले, पुन्हा वरती गेले, पुन्हा ॲव्हरेजवर आले, पुन्हा इथे लोवर आले, पुन्हा ॲव्हरेजवर आले. राईट, सो प्राइसच्या बेसिसवर जर मी मीन रिव्हर्जन बघितलं किंवा प्राइसच्या बेसिसवर जर मी मीन रिव्हर्जन फाइंड आउट करायचं ट्राय केलं तर तो तेवढा क्लिअर व्ह्यू आपल्याला मिळत नाही, कारण प्राइस जी आहे ती ट्रेंडिंग असते मार्केटमध्ये. राईट, एकतर ती बुलिश जाईल किंवा बॅरिश जाईल. राईट, सो टेक्निकली थोडाफार जर मी प्राइसच्या बेसवर येते तर कुठेतरी मीन रिव्हर्जन आपल्याला थोडं वरच्या साईडला किंवा हळूहळू खालच्या साईडला मिळतं. राईट, पण मार्केटमध्ये बरेच असे कंपोनेंट्स आहेत, लाईक ओवाय पीसीआर आहे, व्हॉल्यूम पीसीआर आहे, इवन तो मॉडिफाईड पीसीआरचा पण एक ओव्हरऑल कंपोनेंट आहे जो आपण बघू शकतो, ज्यात मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पण आजचा जो टॉपिक आहे तो आपण आयव्ही बेसवर जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आयव्हीचा मीन रिव्हर्जन बघूया आपण काय असतं आणि एक ओव्हरऑल कसा बेनिफिट त्या गोष्टीचा आहे. सो लेट्स सी, आय ओपन दी आयव्ही चार्ट इकडे. ओके, आणि थोडा आपण ह्याचा एक ब्रॉडर व्ह्यू घेऊया, थोडा एक मोठ्या व्ह्यू मध्ये बघूया आपण की कसं ट्रेड्स बनतात. सो लेट्स सी, मी इथे येतो आणि सॉरी सॉरी बॅक जो आहे तो सी मी ठेवतो ऑलमोस्ट विथ 500 डेजचा जर मी लुक बॅक पिरियड ठेवला आहे. Okay. किंवा सॉरी 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 माय बॅड, इथे येतो इंडिया विक्स वर. मी आपल्याला हे नव्हतं इंडिया विक्स, आयव्ही चार्ट इंडिया विक्स वर आलो आणि आयव्ही चार्टवर पण येऊच. आयव्ही चार्टचा कन्सेप्ट थोडा थोडा हे क्लिअर केल्यानंतर आपण येऊच. ओके, सो विक्स वरती आलो इथे आणि थोडं मी घेतो पाठच्या साईडला 2010च्या आसपास. ओके, नाव यू कॅन सी, जर मी थोडंफार याच्यात डिटेल्स जायचं म्हटलं तर जी ग्रीन लाईन आहे ती आपली व्होलॅटिलिटीची लाईन आहे आणि जी ऑरेंज लाईन आहे ती आपली आहे स्पेसिफिकली फ्युचर प्राइस. ओके, सो निफ्टीचं बघा, निफ्टीचा प्राइस जो आहे तो इथे ट्रेंडिंग आहे. पण जर इथे मी आयव्ही बघितला, व्होलॅटिलिटी बघितलं, तर यू कॅन सी इकडे जी हायेस्ट व्होलॅटिलिटी गेली ती ऑलमोस्ट गेली या लेवलच्या आसपास, एक 25-35-35च्या आसपास गेल्या. त्यानंतर ती अशी नाही झाली की 70-80 किंवा 90-100 अशी झाले. राईट, इथे बघा ती 30-35च्या रेंजमध्येच फिरते. तेव्हा निफ्टी किती होता, 6,000च्या आसपास होता. राईट, इकडे पण जेव्हा जर तुम्ही बघायला गेलात तर 16 एक ऑलमोस्ट जो आयव्ही आहे तो इथे 30च्या आसपास होता. त्यावेळेस पण जे निफ्टी होते ते 7,000च्या आसपास होता. आता बघा, इव्हन जो निफ्टी आहे तो ऑलमोस्ट ट्रेड करतोय 22,500च्या आसपास, स्टील आयव्ही जो आहे तो 23च्या आसपास आहे. राईट, सो इथे जो मीन रिव्हर्टिंग पॉईंट आहे ना, ऍक्युरेट मीन रिव्हर्टिंग पॉईंट आपण म्हणू शकतो की इथे जास्त मोमेंटम नाहीये. इथे जो वाढला आहे ना, इथे ऑलमोस्ट 80 पर्यंत गेलेला हा जो आहे तो कोरोनाचा टाइम आहे, कोविडचा टाइम आहे, जिकडे ऑलमोस्ट इंडिया विक्स जो आहे तो 80च्या आसपास गेलेला.
राईट. सो प्राइस मध्ये जर बघायला गेलो तर प्राइस मध्ये मीन रिवर्टिंग आपल्याला मिळतं, पण एवढा स्ट्रॉंगली किंवा एवढा अॅक्युरेट नाही मिळत, कारण प्राइस इज अ ट्रेंडिंग, राईट. पण तेच जर मी स्पेसिफिकली विक्स किंवा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी मध्ये बघितलं तर विच इज ते आपल्याला मिळतं, कारण त्याची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती एकदम स्टेबल आहे. ती जास्त वेळ मीन रिवर्टिंग करते आणि ऍक्युरेट मीन रिवर्टिंग करते. ओके. सो थोडंफार अगेन आय लाईक टू कव्हर दिस थिंग इन डिटेल. सो आयबी मध्ये काय आहे, आपण त्याच्यामध्ये कशा ट्रेड्स बनवू शकतो ते आपण डिस्कस करूया. सो जस्ट एक मिनिट द्या, मी तुम्हाला व्हाईट बोर्ड माझा शेअर करतो. लेट्स सी. जर मी थोडाफार मीन रिवर्टिंग बद्दल सांगायचं म्हटलं तर मीन रिवर्टिंग काही असं असतं. लेट्स सी, मी एक लाईन ड्रॉ करतो ही मीनची. सो काही असं असतं, मूव्ह करतं. ओके. दॅट मीन्स व्हॉट, ह्याला आपण मीन रिवर्टिंग म्हणतो. ओके. मीन्स व्हॉट की यू कॅन सी इथे जो आहे तो कुठे इथे टॉप बनवतो आहे, पुन्हा इथे मीन कडे येते प्राइस जी आहे ती, राईट. पुन्हा इथे लो क्रिएट करते आणि पुन्हा इथे मीन कडे येते. ओके. इथे टॉप क्रिएट करते, पुन्हा मीन कडे येते, पुन्हा लो क्रिएट करते, पुन्हा मीन कडे. सो मीन रिवर्टिंग इज सिम्पल की जेवढा ऍव्हरेज पासून लांब जाणार ना तेवढा तो पुन्हा मीन करत, जेवढा लांब जाईल तेवढा तो पुन्हा ऍव्हरेज वरती येतो. ओके. विच इज कॉल्ड अ मीन रिवर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके. सो जर मी व्होलॅटिलिटी आयव्ही बद्दल, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी बद्दल सांगायला गेलो तर त्याचा जो मेन रिवर्टिंग आहे ना तो काही असा मूव्ह करतो. देर आर फ्यू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जे आपण डिस्कस करूया. सो पहिला जो आहे तो मेन रिवर्ट काही असा करतो. यू कॅन सी आयव्ही जर तुम्ही बघितलं ना, मी तुम्हाला दाखवतोच ती कन्सेप्ट आता की काय आहे ते. तर आयव्ही काय तो असा रिॲक्ट करतो. ओके. सो पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ह्याची की इट इज स्टिकी इन नेचर. यू कॅन सी एक लोअर लेवलला जो आयव्ही आहे ना तो स्टिकी असतो. ओके. जास्त वेळ जो टाइम आहे ना तो लोअर आयव्ही ला खूप वेळ सस्टेन करतो इकडे. पण जेव्हा जेव्हा तो एक टॉप क्रिएट करतो इकडे, यू कॅन सी, तेव्हा एक क्विक फॉल देतो, लगेच फॉल देतोय बघा. असं नाही होणार की इथे लोअर सस्टेन केलं, हायर गेलं पण इथे सस्टेन केलंय, राईट. असं कधी नाही होणार, राईट. तो असा काही मूव्ह करणार, राईट. की लोअर आयव्ही ला, लोअर व्होलॅटी एन्व्हायरमेंटला आयव्ही जो आहे तो खूप वेळ जास्त टाइम जो आहे तो स्पेंड करतो, जास्त टाइम जो आहे तो इन्व्हेस्ट करतो तिकडे. आणि जेव्हा एखादा सडन स्पाइक येतो किंवा एखादी मोठी मोमेंटम येते तेव्हा जो आयव्ही आहे तो क्विक फॉल देतो मार्केटमध्ये, राईट. जास्त वेळ वरच्या लेवलला सस्टेन नाही करत. सो पहिला कॅरेक्टरिस्टिक काय, तो इट हॅज अ स्टिकी कॅरेक्टरिस्टिक. ह्याचं जे नेचर आहे ते स्टिकी आहे अराउंड दी ग्राउंड लेवल, ग्राउंड लेवलला. ओके. सेकंड जी गोष्ट आहे ना ती आहे की आयव्ही इज नेगेटिव्हली कोरिलेट विथ प्राइस. ओके. आयव्ही जो आहे ना तो नेगेटिव्हली कोरिलेट करतो प्राइस सोबत. दॅट मीन्स व्हॉट की जेव्हा जेव्हा आयव्ही वाढते तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती पडण्याचे चान्सेस जास्त असतात. जेव्हा अचानक फॉल येतो मार्केटमध्ये, इनफॅक्ट बघा ना, जे आता आपण बघितलं कोविडच्या टायमाला काय झालं, आयव्ही वाढले आणि तेवढा मार्केट खाली पण पडलेला, राईट. खूप प्रमाणात मोमेंटम खालच्या साईडला आली, कारण फिअर आहे. सो आयव्हीला एक सिम्पल फॉर्म मध्ये सांगायचं म्हणजे ना, इट्स अ फिअर मार्केट. ओके. की मार्केटमध्ये फिअर किती आहे ते तुम्हाला सांगतं. ओके. आणि बरेच अशा रिजिम्स आहेत की लेट्स से जर आयव्ही वाढत असेल आणि प्राइस वाढत असेल, सो दॅट विल बी अ बुलिश, एक बुलिश इंडिकेशन आहे. किंवा जर आयव्ही पडत असेल आणि प्राइस वाढत असेल, स्टील इट्स कन्सर्न अंडर दी बुलिश कन्फर्मेशन. ओके. पण मेजरली जर तुम्ही बघितलं तर मेजरली तुम्हाला काही असं दिसण्यात येईल की आयव्ही वाढले आणि प्राइस खाली पडले, कारण इट्स अ फिअर इन दी मार्केट. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या एक थोड्याफार मार्केटमध्ये तशा मिळतात तुम्हाला आयव्हीच्या रिलेटेड. ओके. सो थोडंफार इथे मी ते कव्हर केलं आहे. सो सेकंड जो पॉईंट बघितला तो कोणता पॉईंट बघितला आपण, आयव्ही इज नेगेटिव्हली कोरिलेट विथ दी प्राइस. दॅट मीन्स व्हॉट की जेव्हा जेव्हा आयव्ही वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात, आणि सॉरी, जेव्हा जेव्हा आयव्ही वाढते तेव्हा तेव्हा प्राइस पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. व्हॉट वॉज द थर्ड थिंग. तिसरी गोष्ट काय, आयव्ही इज पॉझिटिव्हली कोरिलेट विथ what, with ऑप्शन प्रीमियम. ओके. सो आयव्ही जो आहे ना तो प्राइस सोबत नेगेटिव्हली कोरिलेट करतो, पण आयव्ही जो आहे
तो प्रीमियम सोबत पॉझिटिव्हली कोरिलेट करतो. ओके, सो जेव्हा जेव्हा आयव्ही वाढतं, लेट्स इथे मी कॉल आणि पुट लिहितो. जेव्हा जेव्हा आयव्ही वाढतं तेव्हा कॉल आणि पुटचे प्रीमियम्स वाढतात. ब्रॅकेटमध्ये प्रीमियम लिहितो. सो जेव्हा जेव्हा आयव्ही वाढतात तेव्हा कॉल आणि पुट दोघांचे प्रीमियम वाढतात, आणि जेव्हा जेव्हा आयव्ही खाली पडतं तेव्हा तेव्हा कॉल आणि पुट दोघांचे प्रीमियम खाली पडतात. ओके, सो व्हॉट वॉज अ थर्ड कॅरेक्टरिस्टिक? तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपली काय आहे की आयव्ही इज अ पॉझिटिव्हली कोरिलेट विथ द ऑप्शन प्रीमियम. दॅट मीन्स व्हॉट, की जेव्हा जेव्हा आयव्ही वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम वाढतात, आणि जेव्हा जेव्हा आयव्ही ड्रॉप होते तेव्हा तेव्हा प्रीमियम ड्रॉप होतात. ओके, नाव द फोर्थ थिंग. व्हॉट वॉज द फोर्थ थिंग? की आयव्ही जो आहे ना, तो स्पेसिफिकली जर मी बघायला गेलो तर इव्हेंट किंवा जनरली तुम्हाला बघा असं नाही दिसणार की नॉर्मली स्टेबल असणार, पण आयव्ही जो आहे ना तो इव्हेंट किंवा लेट्स इव्हेंट आहे, अर्निंग डिसाईड केली आहे, सॉरी अर्निंग डिसाईड झाली आहे, किंवा इलेक्शन्स आहेत, किंवा एखादा कॉर्पोरेट एखादी ऍक्शन लाईक स्टॉक स्प्लिट्स किंवा डिव्हिडंड वगैरे असेल, राईट, तेव्हा जो आयव्ही आहे ना तो शूट अप करतो जास्त, राईट. आयव्ही जो वाढण्याचं कारण काय आहे? त्याचं रिझन हेच आहे की लेट्स सी इव्हेंट आहे कोणता, की अर्निंग डिसाईड होतात. सो आयव्ही वाढणार कारण आपल्याला नसेल माहिती की जर अर्निंग चांगले आले तर कंपनी स्टॉक प्राइस पण वाढेल, जर खराब रिझल्ट आला तर स्टॉक प्राइस खाली पण पडू शकते. तेच इलेक्शन जर फेवरमध्ये आलं, ज्या पार्टीच्या फेवरमध्ये पाहिजे तर तिकडे मोमेंटम येऊ शकते. कॉर्पोरेट ऍक्शन मध्ये जर स्टॉक स्प्लिट्स झाला किंवा मर्जर डिमर्जर असेल तेव्हा तुम्ही बेसिकली बघू शकता तिकडे आयव्हीचा जो इम्पॅक्ट आहे कुठेतरी वाढतो, राईट. सो आयव्हीचा जो कॅरेक्टरिस्टिक ना तो ह्या ओव्हरऑल कंडिशन मध्ये खूप जास्त वाढतो. ओके, नाव ह्या गोष्टीमध्ये थोडं डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं ना, तर तुम्ही एक बघितलात की आयव्ही जेव्हा वाढतो तेव्हा प्रीमियम वाढतात. रिझन काय आहे? व्हाय प्रीमियम्स वाढतात? का प्रीमियम वाढतात? किंवा आयव्ही फॉल होते तेव्हा प्रीमियम का खाली पडतात? ओके, त्याचं सिंपल जे उत्तर आहे ते आहे डिमांड आणि सप्लाय. ओके, सिंपल उत्तर काय त्याचं? डिमांड आणि सप्लाय. सो लेट्स सी, आपण हे 11वी 12वी इकॉनॉमिक्सला वाचलं असेलच, राईट. सो व्हॉट इज डिमांड अँड सप्लाय? की सिंपल गोष्ट आहे की आयव्ही काय तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये फिअर आहे. सो फिअर जर मी बघायला गेलो तर जर मार्केटमध्ये डिरेक्शन आली तर सर्वात जास्त जे लॉस होण्याचे चान्सेस कोणाला आहेत? ऑप्शन सेलरला आहेत, कारण त्यांना अनडिफाईन्ड लॉस असतो. सो लेट्स से ज्यांना वाटत असेल की प्रीमियम जर वाढत असेल किंवा आयव्ही वाढत असेल तर ते काय करणार? आपल्या पोझिशन हेज करायला सुरुवात करणार. आपल्या ज्या काही पोझिशन्स असतील त्या हेज करायला सुरुवात करणार. सो त्याच्यामुळे काय होणार की ऑप्शनची डिमांड वाढणार. सो जेव्हा कोणत्याही गोष्टीची डिमांड वाढते तेव्हा त्याची प्राइस वाढते. सो रायटर्स जे आहेत, पुट रायटर्स, किंवा आपल्याला माहिती नाही ना, लेट्स सी अर्निंग आहे किंवा रिझल्ट डिसाईड होतो, तर मोमेंटम जर चांगला आला, जर रिझल्ट चांगला आला तर मार्केट वरती पण जाऊ शकतो किंवा रिझल्ट खराब तर खाली पण जाऊ शकतो. दोघांना फिअर आहे, कॉल आणि पुट रायटर्सला. सो दोघं हेज करायला सुरुवात करणार. सो ऑप्शन्सची डिमांड वाढणार. सो डिमांड वाढल्यामुळे काय? त्यांची प्राइस वाढते, राईट. सेम लॉजिक जर इव्हेंट नाही आहे, नॉर्मल डेज चालू आहे, तर त्यांना माहिती आहे ऑप्शन सेलरला हेज करायची गरज नाही, त्यांना जेवढा प्रीमियम मिळतो तेवढा चांगला आहे. सो त्याच्यामुळे काय असतं? त्याचा सप्लाय असतो. ऑप्शन्स रायटिंग खूप करतात. सो जेव्हा ऑप्शन्स रायटिंग करतात तर ऑफकोर्स सप्लाय वाढतोय. सो जेव्हा सप्लाय वाढतो तेव्हा प्राइस जी आहे ती खाली पडते, यु नो दॅट, राईट. सो त्यामुळे आपण म्हणतो की जनरली आयव्ही जेव्हा वाढते तेव्हा फिअर वाढतो, त्यामुळे हेज पोझिशन्स क्रिएट करतात रायटर्स आपले, आणि जेव्हा रायटर्स हेज पोझिशन्स क्रिएट करायची सुरुवात करतात त्यामुळे डिमांड जी आहे ती ऑप्शनची वाढते, त्यामुळे कुठेतरी प्रीमियमची जी आहे ती प्राइस वाढते. सेम लॉजिक गोष्ट दी, जर जेव्हा फिअर नसतं तेव्हा सेलिंग खूप होतं, रायटिंग खूप चालतात, तेव्हा सप्लाय जी आहे ती वाढते आणि डिमांड कमी असते त्यामुळे त्याचा प्रीमियम ड्रॉप होतो. ओके, दॅट इज द ऍक्च्युअल लॉजिक ऑफ द थिंग. ओके, सो आयव्हीचे जर मी बघितलं ना, हे जर गोष्टी जर थोडाफार जास्त फास्ट झाला असेल किंवा थोडाफार इन डिटेल झाला असेल तर ट्राय करा थोडं स्किप, पाठी जाऊन पुन्हा बघा आणि पुन्हा समजून घ्या, देन यू कॅन गो विथ द सेम. ओके, नाव लेट्स सी, इथे आपण ना दोघांचा पर्स्पेक्टिव्ह बघूया, बायर आणि सेलर दोघांचा पर्स्पेक्टिव्ह बघूया इकडे. ओके, की आता हे सगळं नॉलेजेबल गोष्टी ते झाल्या, आता ह्याच्यावरती ट्रेड्स कशा आपण बनवू शकतो, हाऊ टू टेक अ ट्रेड. ओके, ट्रेड्स कशा बनवायच्या? सो सिंपल आहे.
जी आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या त्यातच उत्तर आहे आपलं, की लेट सी. जर मी इथे बघितलं की व्होलॅटिलिटी जी आहे ती लोअर एंडला आहे आणि वरती जाऊन खाली लगेच पडते, काही अशी मूव्ह करते. ओके. सो ह्या लेवलला काय आहेत, लोअर व्होलॅटिलिटी मध्ये काय आहे, लोअर प्रीमियम आहेत, राईट. सो लो व्होलॅटिलिटी मीन्स व्हॉट, लोअर प्रीमियम. सो प्रीमियम जर लो आहे तर बेनिफिट कोणचं, पहिला आपण बायर पर्स्पेक्टिव्ह बघतो. ओके. सो लोअर व्होलॅटिलिटी आहे, लोअर प्रीमियम आहे, तर बेनिफिट कोणाला आहे, बायरला बेनिफिट आहे, कारण स्वस्तात प्रीमियम भेटतात. सो बेनिफिट कोणाला, बायरला आहे. सो लेट्स सी जर मला डिरेक्शन मध्ये ट्रेड बनवायची असेल तर मी कॉल आणि पुटच्या बेसिसवरती ट्रेड बनवू शकतो. जर बुलिश डिरेक्शन बनवायची असेल तर आय गो अँड बाय अ कॉल, मी तिकडे जाऊन कॉल बाय करू शकतो. आणि जर मला एखादी बेरिश डिरेक्शन मध्ये ट्रेड बनवायचं असेल, मी जाऊन पुट बाय करू शकतो, राईट. सो बेनिफिट जो आहे तो कुठे लोअर प्रीमियमला जास्त आहे, बायरला, राईट. सो जेव्हा लेट्स सी जर मी नॉर्मली बघायचं म्हटलं तर बिफोर द इव्हेंट डेज किंवा इव्हेंटच्या 2-3 महिने आधी, 3-4 महिने आधी खूप कमी प्रीमियम असतात त्या पर्टिक्युलर इंडेक्सचे किंवा स्टॉक्सचे. सो त्या बेसिसवर तुम्ही बाईंग पोझिशन क्रिएट करू शकता आणि जे स्कॅल्पिंग जे युजली आपल्याला पाहिजे असतं ते आपण जनरली करतो, राईट. सो स्कॅल्पिंग साठी खूप बेनिफिट असतो लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये, ऍज अ जर मी बायर पर्स्पेक्टिव्ह घेतला तर. ओके. सेकंड जर मी सेकंड कंडिशन पहिली, जेव्हा व्होलॅटिलिटी इथे पीक बनवेल, ओके, एकदा टॉपला असेल, दॅट मीन्स व्हॉट, की हायर volatility is equal to higher premium, राईट. सो जर प्रीमियम महाग आहे तर ऍज अ बायर तो माझ्यासाठी बेनिफिट आहे का, कारण मला माहिती तो खूप एक्सपेन्सिव्ह विकला जातोय, एक्सपेन्सिव्ह आहे खूप, राईट. नाव जर हायर प्रीमियम आहे तर बेनिफिट कोणाला आहे, बेनिफिट आहे सेलरला, राईट. बेनिफिट कोणाला आहे, सेलरला बेनिफिट आहे. रिझन बिहाइंड इट का, कारण त्याला माहिती आहे की मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात व्होलॅटिलिटी वाढली आहे. सो जेवढा तो प्रीमियम घेऊ शकतो तेवढा तो इथे घेऊ शकतो, राईट. सो हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटचं एकच आहे की एकदा तो टॉपला गेला तर लगेच फॉल देतो. सो लेट्स सी जर मी ट्रेडर, मी सेलर आहे आणि मी तिकडे जाऊन ऑप्शन प्रीमियम विकत घेतला, मी सेल केला आहे, राईट. सो दुसऱ्या दिवशी किंवा 2-3 दिवसानंतर जशी व्होलॅटिलिटी ड्रॉप होणार, माझा प्रीमियम ड्रॉप होणार. सो ऍज अ सेलर जेवढा प्रीमियम ड्रॉप झालाय तो हळूहळू माझ्या खिशात येत राहणार, राईट. सो जेव्हा जेव्हा हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट असते तेव्हा तेव्हा यू कॅन गो विथ दी सेलिंग साइड. ओके. सो स्ट्रॅटेजीचा जर मी पार्ट सांगायचं म्हटलं तर स्ट्रॅटेजी आपण कव्हर करू, पण हा डेटा पॉईंट आपल्याला कुठे मिळेल आणि त्या बेसिसवरती आपण कशा ट्रेड्स बनवू शकतो ते आता आपण डिस्कस करू, आणि त्याच्यासोबतच आपण स्ट्रॅटेजीचा पार्ट कव्हर करू की स्ट्रॅटेजीज आपल्याला कशा ट्रेड्स बनवायचे तिकडे. ओके. जर ह्या गोष्टी क्लिअर असतील तर विच इज फाईन, तुम्ही पुढे कंटिन्यू करा. जर नसेल तर एकदा पुन्हा बघा, 10-15 मिनिटं थोडं पाठी घेऊन आपण बघितलं तर डिटेलमध्ये समजतील आपल्याला गोष्टी, त्या गोष्टी. ओके. नाव लेट्स सी, मी स्क्रीनवर येतो. ओके. आता इथे जो आपल्याला यूज ओपन करायचा आहे ना, तो आपल्याला आयव्ही चार्ट ओपन करायचा. सो आयव्ही चार्ट साठी आपण काय करायचं, इथे यायचं आणि आयव्ही चार्ट सर्च करा, युजली मिळून जाईल इकडे. ओके. सो आयव्ही चार्ट वर तुम्हाला स्पेसिफिकली प्रत्येक स्टॉकचा आयव्ही जो आहे तो तुम्हाला मिळेल. ओके. जसं मी तुम्हाला म्हणालो, यू कॅन सी इथे बघा, इकडे जे आहे ना तुम्हाला इथे मिळेल बघा, इथे टॉप क्रिएट करेल निफ्टीने. थोडं जर मी याला रिलायन्स मध्ये पण बघूया, स्टॉक्स मध्ये पण बघूया, पण यू कॅन सी इथे टॉप क्रिएट केलाय. यू कॅन सी द व्होलॅटिलिटी किती होती इथे, 14ची व्होलॅटिलिटी 25 ऑक्टोबरच्या आसपास, डेट आहे 25 ऑक्टोबर, 14ची व्होलॅटिलिटी. लगेच बघा दुसऱ्या दिवशी 26ची 12 झाली, 27ला 10 झाली, डायरेक्ट 5%, 4%चा जो ड्रॉप आहे तो आपल्याला मिळाला. इकडे पण तुम्ही बघू शकता की हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटला जे सस्टेन नाही करत ना, त्याचं लॉजिक हेच आहे. 18ची व्होलॅटिलिटी होती 23 जानेवारीला, 24ला बघा 17 झाली, 25ला 13 झाली लगेच, राईट. 18 वरून 14, ऑलमोस्ट 4%चा ड्रॉप आहे. इथे अगेन तुम्ही बघू शकता की 28 फेब्रुवारीला 18.96 ची व्होलॅटिलिटी होती. दुसऱ्या दिवशी काय झालं, 29ला डायरेक्ट 14 झाली, त्याच्यानंतर ऑलमोस्ट 13 झाली, राईट. आणि 3-4 दिवसात ऑलमोस्ट अगेन 5-6%चा जो ड्रॉप आहे तो मिळाला, राईट. तेच जर मी रिलायन्सचा बघायला गेलो इथे, तर जी कन्सेप्ट आपण आता वाचली ना, समजली, नॉट वाचली, सो तीच कन्सेप्ट तुम्हाला इथे दिसते. यू कॅन सी इकडे एक टॉप बनवला आहे 21 जुलैला. 21 जुलैला कितीचा व्होलॅटिलिटी होती, रिलायन्सची 26ची होती.
दुसऱ्या दिवशी बघा 22 झाले 24ला, नंतर 20, 20 झाली 18 झाली, राईट. सो ऑलमोस्ट 26 पासून किती 26 पासून 20च्या आसपास 6%चा व्होलॅटिलीटीचा ड्रॉप आहे तो तुम्हाला इथे मिळाला. अगेन यू कॅन सी 28 ऑगस्टची जी व्होलॅटिलिटी होती 28ची होती 28 ऑगस्टलाच, वाव. त्याच्यानंतर 30 ऑगस्ट पर्यंत ती 20% झाली, तर 2 दिवसात 8%चा ड्रॉप व्होलॅटिलिटी मध्ये आहे, राईट. सो तो कुठेतरी इथे आपल्याला बेनिफिट आहे. सो जी कन्सेप्ट आहे ना ती तुम्ही इथे मॅन्युअली पण बघू शकता. So जेव्हा जेव्हा तुम्ही IV चार्ट बघाल ना तेव्हा तेव्हा बघा, जसं इथे हायर व्होलॅटिलिटी किती आता सध्या 33 दाखवले आणि सर्वात लोएस्ट किती आले 200 दाखवले आणि करंटली चालले 21 वर. सो जेव्हा जेव्हा ती 30-32च्या आसपास येईल ना दॅट मीन्स समजलंय की स्टॉक जो आहे तो हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटला आहे, तर तिकडे जाऊन मी स्ट्रॅडल्स किंवा स्ट्रॅडल विकणार, राईट. तो स्ट्रॅटेजीचा पार्ट कव्हर करूयाच, पण ही जी गोष्ट आहे ती तुम्ही बघा इथे. लेट्स सी आपण बरेच स्टॉक्स बघू शकतो. जर तुम्हाला डिफरंट डिफरंट स्टॉक्स बघायचं तर तुम्ही ते बघू शकता. इकडे यू कॅन सी अगेन व्होलॅटिलिटी होती 34 वर 20 डिसेंबरला. दुसऱ्या दिवशी ऑलमोस्ट 34 वर नाही 78 वर व्होलॅटिलिटी होती. जर मी प्रॉपर टॉप बघितलं ना 78 वर व्होलॅटिलिटी होती इकडे, राईट. पीक होता. आणि त्याच्यानंतर बघा ऑलमोस्ट दुसऱ्या दिवशी 27 वर एका दिवसात जो व्होलॅटिलिटीचा ड्रॉप मिळाला तो बघा किती चांगला मिळाला, राईट. सो तसं काय तुम्ही इथे ट्रेड्स बनवू शकता. डिफरंट डिफरंट स्टॉक्स तुम्ही इथे बघू शकता IV चार्ट वरती, ओके. आणि त्या बेसवर तुम्हाला जर एखादा मिळाला की स्टॉक जो आहे हाय व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटला आहे तर यू कॅन गो. SBI ला इफ यू कॅन सी इथे बघा 60चा IV जो दाखवतो इकडे सध्या, राईट. सो हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये तर कुठेतरी इथे मला एक अपॉर्च्युनिटी दिसू शकते फॉर दिस स्ट्रॅडल मी विकू शकतो, राईट. सो स्ट्रॅटेजीचा पार्ट कव्हर करण्याच्या आधी मी तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करतो आणि ती कन्सेप्ट आपण बघूया ज्याच्यात आपल्याला आहे वेगा इफेक्ट, ओके. सो व्हॉट इज वेगा. वेगासाठी पुन्हा आपण येऊया आपल्या व्हाईट बोर्ड वरती. सो थोडाफार वेगा इम्पॅक्ट आपण इथे बघूया. सो व्हॉट इज वेगा. वेगा इज स्पेसिफिकली अ चेंज इन प्रीमियम with respective change in 1% volatility, ओके. सो व्हॉट इज वेगा. वेगा तुम्हाला सांगतो की तुमचा जो प्रीमियम आहे तो कितीने चेंज होणार जर व्होलॅटिलिटी जी आहे ती मार्केट मधली 1% ने वाढली तर, राईट. ओके. अगेन आय रिपीट द थिंग. पहिली गोष्ट काय की वेगा तुम्हाला काय सांगतो की चेंज इन प्रीमियम, तुमचा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे जर व्होलॅटिलिटी जी आहे ती तुमची 1% ने वाढली तर, ओके. सो लेट सी मी एक्झाम्पल घेऊया. सपोज 20 ची व्होलॅटिलिटी आहे आणि कॉलचा जो प्रीमियम आहे लेट सी आहे 100 आणि पुटचा जो आहे लेट सी आहे 120, ओके. आता सपोज जर व्होलॅटिलिटी झाली 30 तर ऑफकोर्स आपण काय बघितलं की व्होलॅटिलिटी जेव्हा वाढते तेव्हा प्रीमियम वाढतात. तर कॉलचा प्रीमियम 150 पण होऊ शकतो, पुढचा प्रीमियम 170 पण होऊ शकतो, राईट. पण तो 170 होणार की 150 होणार की 140 होणार की 200 होणार, राईट. ही कोणती व्हॅल्यू ठरवते. ही व्हॅल्यू ठरवते तुमची वेगा, ओके. सो वेगा तुम्हाला अगेन इम्पॅक्ट काय सांगतो की 1% जर व्होलॅटिलिटी वाढली तर माझा प्रीमियम कितीने वाढला. जसं इथे 10% ने व्होलॅटिलिटी वाढली आहे, राईट. सो इथे प्रीमियम कितीने चेंज झाले 50 ने इथे चेंज झाले, राईट. ते 50 ने प्रीमियम चेंज झाला आणि इकडे पण 50 ने प्रीमियम चेंज झालाय, राईट. दॅट इज द वेगा, ओके. सो लेट्स सी आय कम विथ दी एक ऑप्शन कॅल्क्युलेटरच्या कन्सेप्टने तुम्हाला दाखवतो. सो अगेन मी होम स्क्रीनवर येतो इथे आणि टूलवर जेव्हा तुम्ही इथे आला टूल्स वरती टूल सेक्शन वरती तेव्हा तुम्हाला इथे लेट इट बी शेअर एकदा स्क्रीन शेअर होते. हा इथे जेव्हा तुम्ही आला तेव्हा इथे तुम्हाला ऑप्शन्स कॅल्क्युलेटर इकडे तुम्हाला मिळेल. सो यावर क्लिक करा, ओके. लेट सी कम विथ दी रिअल एक्झाम्पल, ओके. थोडाफार एक रिअलिस्टिक बघूया आपण. निफ्टी आहे. निफ्टी करंटली ट्रेड करते 22,562 जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि एटीएम स्ट्राईक आपण इथे घेऊया आणि एक्झाम्पल साठी आपण व्होलॅटिलिटी ठेवूया 20, ओके. एक्सपायरी जी आहे ती करंट एक्सपायरी थोडी मी नेक्स्ट मंथ एक्सपायरी नेक्स्ट वीक एक्सपायरी सिलेक्ट करतो इकडे आणि कॅल्क्युलेट करतो, ओके. यू कॅन सी जर मी ओव्हरऑल ब्लॅक शोल्डचा जो कन्सेप्ट आहे तो कॅल्क्युलेट द प्रीमियम जर त्याच्यात मी बघितलं तर प्रीमियम माझा कॉलचा किती आलाय 255, पुटचा प्रीमियम किती आलाय 243, राईट. व्होलॅटिलिटी 20 असेल तर, ओके. आता तुम्ही ते वेगाचा इम्पॅक्ट बघा. वेगा काय आहे 12 आहे 12.45च्या आसपास, राईट. सो वेगा काय तुम्हाला सांगतंय की 1% जर माझी व्होलॅटिलिटी वाढत असेल तर माझा प्रीमियम कितीने चेंज होणार, राईट. सो मी काय करतो
प्रीमियम लक्षात ठेवा 255 आहे आणि 243 आहे आणि वेगा 12 आहे. 21 करतो. यू कॅन सी 12 नाही 14 होतं. 14च्या आसपास काहीतरी येतं ना, 12-14च्या आसपास. यू कॅन सी 255चा कॉलचा प्रीमियम 267 झाला. 12 रुपये चेंज झाले ना ओव्हरऑल त्याच्यामध्ये. 1% व्होलॅटिलिटी जी 20 होती ती 21 मी केली. राईट राईट. सेम 20 होती ती 19 झाली. यू कॅन सी प्रीमियम मध्ये ड्रॉप मिळाला. राईट नाव आता सिंपल गोष्ट बघा, पुन्हा मी 20 ठेवतो. आता कॉलचा प्रीमियम किती 255 आणि पुढचा 243 आहे. सपोज इथून व्होलॅटिलिटी जी आहे ती 30 झाली. 230 नाही 30 झाली. यू कॅन सी डायरेक्ट 255 वरून जो स्टॉक कॉलचा प्रीमियम आहे ना तो डायरेक्ट गेला 280च्या आसपास, 380च्या आसपास. दॅट मीन्स काय समजते इकडे की 10% फक्त व्होलॅटिलिटी मध्ये तर डायरेक्ट मला 100 रुपयाने प्रीमियम चेंज झालाय. राईट. सो जर मी बाय केलं असतं त्या लेवलला, जर मला समजलं असतं की 20% जी व्होलॅटिलिटी आहे ती मी माझी एक लोअर व्होलॅटिलिटी आहे आणि व्होलॅटिलिटी तिकडून वाढू शकते, तर माझं काय 10% जसा व्होलॅटिलिटी प्रीमियम वाढेल तसं तिकडे बेनिफिट मिळालंय. तेच 20ची व्होलॅटिलिटी आहे, सपोज 10 झाली. यू कॅन सी 255चा प्रीमियम होता तर डायरेक्ट 130 वर आला. राईट. फक्त 10% व्होलॅटिलिटी चेंज होईल. आणि इव्हन तो आपण बघितलं की एक एक 2-2 दिवसात पूर्ण 10-15% व्होलॅटिलिटी तुटते. राईट. सो जर मी सांगायचं म्हटलं ना तर इकडे तुमच्या ज्या स्ट्रॅटेजीज बनतात त्या स्ट्रॅटेजीज बनतात बाईंग आणि सेलिंग दोघांच्या. सो जेव्हा जेव्हा स्टॉक जो आहे तो लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये असेल तेव्हा तुम्ही कॉल आणि पुट दोन्ही बाय करा एटीएमचा. ओके. एटीएमचा तुम्ही कॉल अँड पुट का बाय करायचा आहे, कारण सर्वात जास्त जो इम्पॅक्ट येतो, ओके, मोस्ट ऑफ द जो इम्पॅक्ट येतो तो एटीएम स्ट्राईकवर जास्त येतो. कॉल अँड पुटचा जर मी बघायला गेलो ना तर इम्पॅक्ट जो जास्त येतो तो एटीएम स्ट्राईकवर जास्त येतो व्होलॅटिलिटीचा. सो जर तुम्ही लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये असाल तर कॉल अँड पुट दोन्ही बाय करून जा. आणि जर तुम्ही हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये असाल, सर्वात जास्त व्होलॅटिलिटी जिथं वाढली आहे, तर त्यामध्ये तुम्ही काय करा, शॉर्ट स्ट्रॅटेजी म्हणजे एटीएम कॉल अँड पुट दोन्ही आपल्याला विकायचे. सो काय होणार की प्रीमियम आपल्याला मिळणार. सो दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जशी व्होलॅटिलिटी ड्रॉप होते, आपण बघितलं की व्होलॅटिलिटी हायर पीकला जास्त वेळ राहत नाही, लगेच ड्रॉप होते. सो जशी व्होलॅटिलिटी ड्रॉप होणार तेव्हा तुमचे जे प्रीमियम्स आहेत ते ड्रॉप होणार आणि त्या बेसिसवरती तुम्हाला एक बेनिफिट मिळणार. राईट. सो ती एक गोष्ट आहे त्याचा तुम्हाला एक बेनिफिट मिळू शकतो. आणि ट्राय करा मॅक्झिमम टाइम जे तुम्ही ट्रेड बनवाल ना ते शॉर्ट व्होलॅटिलिटी वरती ट्रेड बनवा. द रिझन बिहाइंड इट सोपं आहे की लोअर व्होलॅटिलिटी जर तुम्ही ट्रेड बनवतात आणि कॉल अँड पुट बाय केला ना, लेट्स सी आपण काय बघितलं की जास्त वेळ तिकडे सस्टेन नाही करत. सो जर तिकडे कोणताही स्टॉक जो आहे किंवा जी कन्सेप्ट आहे ती जास्त वेळ तिकडे सस्टेन नसेल करत तर ऑफकोर्स तिकडे मी कॉल अँड पुट बाय केलाय आणि 2-3 दिवस तिकडे व्होलॅटिलिटी वाढली नाही किंवा डिरेक्शन जास्त आली नाही तर माझा थिटा जो आहे तो इम्पॅक्ट करायला माझ्या पोझिशन सुरू करणार. राईट. सो थिटा कुठेतरी इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे ते आपण ट्राय करूया या गोष्टीमध्ये. आणि सेकंड गोष्ट म्हणजे जर मी सांगायची म्हणली तर हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटला काय, जर तुम्ही सेल केला असाल तर सपोज व्होलॅटिलिटी ड्रॉप व्हायला 1-2 दिवस लागले तर थिटा तुमचा बेनिफिट तुम्हाला तिकडे देतो. राईट. सो थिटा बेनिफिट तुम्हाला हळूहळू तुमचा बेनिफिट मिळतो त्या गोष्टीमध्ये. आणि जसं दुसऱ्या व्होलॅटिलिटी ड्रॉप होणार तर व्होलॅटिलिटीचा पण इम्पॅक्ट आहे प्लस थिटाचा पण इम्पॅक्ट आहे. तर दोन्ही गोष्टी आपल्या फेवरमध्ये आहेत. राईट. सो ट्राय टू गो विथ दी शॉर्ट वॉल ट्रेड्स. ओके. मॅक्झिमम टाइम गो विथ दी लॉंग वॉल ट्रेड चालेल, पण मॅक्झिमम टाइम जर मी विचारात सांगायचं म्हटलं तर गो विथ दी शॉर्ट वॉल ट्रेड. ते कुठेतरी तुम्हाला जास्त इम्पॅक्ट देऊ शकतील. राईट. सो जर तुम्हाला स्ट्रॅटेजीज जर बनवायचे असेल तर तुम्ही काय करा, ट्रेडिंग वरती या, ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती या इथे आणि लेट्स सी मी इथे निफ्टी घेतो. सो आय सिलेक्ट निफ्टी हियर. ओके. जर मला स्ट्रॅडल बनवायचं असेल तर मी इतर वेज वरून इथे स्ट्रॅडल सिलेक्ट करणार. जर मला एखादा कॉल अँड पुट बाय करायचा असेल तर मी इथे येऊन बाय वर क्लिक करणार. जर मला सेल करायचं असेल तर मी इकडे बी वरती क्लिक करणार आणि ह्याच्यावरती सेव्ह वरती क्लिक करणार. राईट. सो जेव्हा तुम्ही ते सेव्ह करता तो तुमचा सेल स्ट्रॅडल झाला. तर जनरली आपण एटीएमच विकायचा ना, सो ऑटोमॅटिकली ह्याने एटीएम फेच केला आहे. एक्सपायरी तुम्ही इथे येऊन चेंज करू शकता प्रत्येक स्ट्रॅटेजीची. सो त्यानुसार तुम्ही इथे येऊन ट्रेड्स बनवू शकता. ओके. जर तुम्हाला लॉट साईज वाढवायची असेल तर इथे येऊन तुम्ही एक एक पेपर ट्रेड बनवा. ट्राय करा. ही जी कन्सेप्ट आहे ना तुम्ही जेवढा ट्राय कराल ना तेवढा तुम्हाला ह्याचा जास्त आउटपुट मिळत जाईल. राईट. सो ट्राय टू फिगर आउट की कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी वर्क करतात. जर ज्याला कोणाला डिरेक्शनची भीती आहे तर ते आपल्या क्वेश्चन हेज करून सोडू शकता. सो यू कॅन हेज इट. सो ओटीएम जाऊन थोडा कॉल अँड पुट बाय करा आणि त्याला हेज करा. सो एक बटरफ्लाय तुमचा बनेल.
सो लिमिटेड रिस्क राहील तुमची त्याच्यामध्ये. पण जर थोडाफार डिरेक्शनची भीती नाही आहे किंवा थोडाफार आपण डेली मॉनिटर करू शकतो, तर यू कॅन गो विथ दिस सेम थिंग. ओके. कॉल अँड पुट दोन्ही विका आणि त्या बेसिसवर तुम्ही एखादी ट्रेड्स तिकडे बनवू शकता. राईट. सो इकडे तुम्ही आपल्या पोझिशन हेज पण करू शकता. इथे सेव्ह हेज नाही, सेव्ह करू शकता. सो तुमच्या ज्या काही पोझिशन्स आहेत ना, त्या इकडे तुमच्या सेव्ह राहतील. ओके. सो त्या ट्राय करा आणि चेक करा की स्पेसिफिकली किती रिझल्ट येतोय. आणि जर काही क्वेरीज असतील किंवा जर काही डाऊट्स असतील या कन्सेप्टमध्ये, तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. किंवा जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमध्ये अजून बरेच काही कन्सेप्ट आणणार आहोत. सो त्यात ओव्हरऑल तुम्हाला बेनिफिट मिळतील. ओके. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. आजसाठी एवढंच होतं की मीन रिव्हर्टिंग पॉईंट, जर मी आयबी बेसवर जर मला ट्रेड्स फाइंड आउट करायचे असेल तर मीन रिव्हर्टिंग पॉईंट्सवर आपण कशा ट्रेड्स बनवू शकतो. सो पुन्हा बघा व्हिडिओ, थोडीफार डिटेलमध्ये बनवले पण कन्सेप्ट खूप चांगला आहे. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम.